तर रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं। आंदोलनामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे। यावर मनुवादी लोकांचा तीव्र निषेध, शेतकरी त्यांना धडा शिकवतील असं उत्तर विकास लवांड यांनी दिलं। तर दुसरीकडे म्हाड्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। एखाद्या ठिकाणी एखाद्या मागणीसाठी आंदोलन झालं तर त्याच्यापर्यंत ठीक आहे, राजकारणाचा भाग असू शकतो, त्याला विरोध प्रत्यारोप होणं तिथपर्यंत ठीक आहे। पण तुम्ही त्या जागेचं शुद्धीकरण करणं, एकीकडे तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा अंधश्रद्धा निर्मूलनावर महाराष्ट्र शासन कितीतरी कोटी रुपये खर्च करतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करताय आणि काय मेसेज देताय, याच्यातून तुम्हाला कसल्याही परिस्थिती म्हणजे कुठल्याही माणसानं कुठल्या विषयावर बोललेलं जर पटनाच गेला असेल तर तो विषय कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो थांबल। तुम्ही नाही थांबवला तर तो समाज निश्चित थांबवल। तर पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलनाला बसलो होतो असं रोहित पवारांनी म्हटलं। पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्यानंतर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। गिरीश महाजन 6 तास प्रवास करून भेटीला आले होते असं रोहित पवारांनी। पालकमंत्री आसपासच होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं नाही असं रोहित पवारांनी म्हटलं। पंढरपूरची जी पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो। महाजन साहेब कुठे होते तर जळगावला होते, फक्त आंदोलनाला भेट देण्यासाठी, आमच्याशी चर्चा करण्यासाठी आणि आपण याच्यावर मार्ग काढू हे सांगण्यासाठी 6 तास प्रवास करून ते आले। पालकमंत्री आसपासच होते, त्यांना पाठवलं का मुख्यमंत्री साहेबांनी? मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ असणारा एक नेता 6 तास प्रवास करून जर तिथे येत असेल आणि तिथं चर्चा करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा फोनवर तिथं बोललो, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे आणि त्यानंतरच बैठक ठरलेली आहे। त्यामुळे हे साधे छोटे कार्यकर्ते फक्त बातमी होण्यासाठी खाली काय करतात याला काय आमचं घेणं देणं नाही। महत्त्वाचा विषय आहे काय, 40 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि तो सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर सुटला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। तर वेद पाठक 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असं जैन मुनी निलेश चंद्रनी म्हटलेलं आहे। प्रसिद्धीसाठी वेद पाठकनं सगळं केल्याचं जैन मुनी निलेश चंद्रनी। प्रसाद वेद पाठक यांनी पांढऱ्या पट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। वाद संपला बी होता म्हणून खोट्या प्रसिद्धीसाठी हा वेद पाठकनी 2 धर्मामध्ये तीळ टाकण्याचं काम केलं आहे। याची YouTube चॅनल बघा, आता कॅन्सल झालेला आहे। काम कामुळे कॅन्सल, यानी प्रत्येक धर्माचा यानी अपमान केला। हा पक्का इस्राई धर्माचा अनुयायी आहे। म्हणून जैन समाज चादर आणि या फादर पासून दूर राहते की आम्ही हिंदू आहे, आमचा धर्म हिंदू आहे, फक्त आमची परंपरा पूजा पद्धती अलग आहे। हा वेद पाठकनी आपल्या डोक्यात सर में दिमाग में डाल लेना चाहिए। तर नितेश राणेंच्या रक्तात भगवा आहे असं निलेश चंद्र मुनींनी म्हटलंय। जिथे जिथे हिरवा दिसेल तिथे भगवा करण्याची ताकद नितेश राणेंमध्ये आहे असं निलेश चंद्रांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस राम तर नितेश राणे त्यांचे हनुमान आहेत असं देखील निलेश चंद्रांनी म्हटलं। तुम्ही रितेश राणे साहेबांना म्हटलं हिरवा, रितेश राणे साहेबांच्या रक्तामध्ये भगवा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत। जिथं जिथं हिरवं दिसेल तिथं तिथं भगवा करण्याची ताकद ही रितेश राणे साहेबांमध्ये आहे। हे तुम्ही लक्षात घ्या। ही देवाभाऊची सरकार आहे, देवाभाऊ राम आहेत तर त्यांचा हनुमान रितेश राणे आहे। तर सांगलीतील वेदांत वणगर हत्येच्या आरोपींना मोक्का लावणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांनी घेऊ नये असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। हत्या प्रकरणातील कोणत्याही दोषीची गय केली जाणार नाही असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। प्रामुख्याने या गुन्ह्याला संघटित गुन्हेगारी असल्यामुळे लवकरात लवकर सगळी कागदपत्र पूर्ण करून मोक्काही लावण्याची सूचना मी दिलेली आहे आणि त्यामुळे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की त्याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये तर आम्ही सहभागी आहोत।